कळंब येथील महिला मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। हत्या कुणाच्या सांगण्यावरून झाली, हत्या करून आरोपी कुठे कुठे गेले, कुणाच्या संपर्कात आले, या सर्व बाबी आता तपासल्या जातील। कळंबमध्ये हत्या झालेल्या मनीषा बिडवे या महिलेची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे। गाडी मनोज बियाणी या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली। महिलेची हत्या करून आरोपी रामेश्वर भोसले या गाडीच्या बोनेटवरती घराची आणि गाडीची चावी ठेवून गायब झाला होता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेचा सीआयडीला दिलेला कबुली जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय। त्यामध्ये त्यानं प्रतीक घुलेनंच सरपंच देशमुखांच्या तोंडावर लघुशंका केली, त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी मारली, त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली असा जबाब दिलाय। नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या 1365 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आले। नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी ही कारवाई केली। निवडून आल्यानंतर एका वर्षानंतर देखील जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं सदस्यत्व रद्द केले। परभणी शहरातील रस्त्यावरील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेने अखेर कडक पाऊल उचललंय। महापालिकेकडून 1 एप्रिलपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली। जालन्यामध्ये सासूची हत्या करणाऱ्या सुनेला पोलिसांनी अटक केली। हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकून सून फरार झाली होती। भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। भोकरदन नाका परिसरातल्या प्रियदर्शनी कॉलनीतील ही धक्कादायक घटना आहे।